इसमें आपको बहुत मजा आने वाला है। तर मित्रांनो वेलकम बॅक टू नवीन व्हिडिओ मध्ये. तर मित्रांनो आज आम्ही आलो माथेरान फिरायला. तर सध्या आम्ही आता रेडी झालेलो आहोत आणि ही आहे आमची रूम पूर्ण अस्तव्यस्त झालेली. आता सगळे तयार होत आहेत आणि द मेन थिंग इज ओनली वी आर बॉईज. तर चला तर मग पूर्ण माथेरान फिरूयात आणि आजचा दिवस आणि उद्याचा दिवस 2 दिवस आम्ही असं इथं आहोत. तर पूर्ण माथेरान सगळे नवीन नवीन पॉइंट्स वगैरे फिरूयात आणि पूर्ण या व्हिडिओ मध्ये एन्जॉय करूयात. हॅलो गाईज, तर चलो गाईज. तर गाईज सगळ्यात पहिले आता आम्हाला शोधायचं इथं एक प्रॉपर रेस्टॉरंट जिथं आम्हाला मस्त महाराष्ट्रीयन खायला मिळेल. आणि आम्ही सकाळी माथेरान स्टेशन वरून डायरेक्ट वरती बुकिंग करून आलेलो आहोत. तर त्यामुळे आम्हाला जास्त फेअर पण नाही लागला. एक 1700 मध्ये पूर्ण रूम वगैरे बुक झाली. इथं तुम्ही पण करू शकता आणि वीकडेजला आले तर तुम्हाला आणखी स्वस्त मिळेल. तर गाईज जर तुम्हाला खालून वरती यायचं असेल तर 50 रुपीज पर हेड एंट्री फीस आहे. एंट्री फीस देऊन तुम्ही बुकिंग वगैरे खाली माथेरान स्टेशनला वगैरे करायची किंवा डायरेक्ट इथं येऊन जरी बुकिंग केली तरी चालते. एक नंबर तुम्हाला रिसॉर्ट्स वगैरे आहेत आणि इथं सगळ्या सुविधा वगैरे खूप सुंदर आहेत आणि फिरायला पण असे भरपूर पॉईंट्स आहेत. त्यामुळं जर तुम्ही येत असले तर कमीत कमी 2 दिवसाचा प्लॅन करून या. इथल्या मार्केटमध्ये एकदम सुंदर सुंदर वस्तू आहेत. नवीन नवीन वस्तू आपल्याला खरेदी करायला इतक्या सुंदर सुंदर आहेत. तुम्ही इथं खरेदी करू शकता. तर एंट्री पॉईंट पासून वरती येण्यासाठी आपल्याला इथं हॉर्स राईड्स पण आहेत. एकदम अफोर्डेबल रेटमध्ये आपण हॉर्स राईड वगैरे करू शकतो किंवा ई रिक्षानं पण येऊ शकतो. असे ई रिक्षाचे पॉईंट आहेत जिथं आपल्याला लाईन वगैरे लावावी लागते आणि हे असे हॉर्सेस वगैरे आहेत एकदम अफोर्डेबल रेटमध्ये. आणि ई रिक्षाची लाईन ते छत्री आहे तिथनं स्टार्ट होती. Through the highways till my shadow turns to sun rays and on. आम्ही आलोत एका हॉटेलमध्ये जिथे आम्हाला मस्त महाराष्ट्रीयन मिसळ आणि इथं वडा उसळ असं एक नवीन पदार्थ आम्हाला खायला मिळाला आहे. तर चला याचा आस्वाद घेऊयात. टेस्ट कशी आहे? चांगली. टेस्ट मस्त आहे गाईस, छान टेस्ट. माथेरानमध्ये आल्यावर इथे एक सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे नेटवर्कचा. इथं कुठल्याच कंपनीचं नेटवर्क वगैरे येत नाही. त्यामुळं जास्तीत जास्त जेवढं होईल तेवढं तुम्हाला खर्च करायचा असेल तर कॅश वगैरे सोबत ठेवा. एअरबीएनबी हो राव, याला 1 दिवस भाड्याने म्हणलं असतं बरोबर. प्राईम झोपडी म्हणून बाप येऊन मारायचं बरं. हो भाई साहब. अबे काय चाललेलं. तो गाइस यहाँ पर हमें कुछ पॉइंट्स वगैरह दिखे. आकाशगंगा, अबे हे रात्रीचे पॉइंट आहे ते. मेले मास्टर पॉइंट चल इकडे चला बघ. लेफ्ट चला पे मास्टर पॉइंट. हे इकडे काय सरळ चाल सरळ चाल. सध्या आम्ही आलो पे मास्टर पार्क मध्ये आणि इथं असे तब्बल 24 पॉइंट्स आहेत. 20 ते 24 असे पॉइंट्स आहेत आणि सगळे पॉइंट तर आम्हाला कव्हर होणं शक्य नाहीये. तर आम्ही मोस्ट ऑफ द पॉइंट्स ट्राय करूयात कव्हर करायचे. आणि आता आपल्याला इव्हिनिंगला इथं सनसेट पॉइंट आहे, मॉर्निंगला सनराईज पॉइंट आहे, इको पॉइंट आहे, पॅनोरमा पॉइंट आहे, असे भरपूर पॉइंट आहेत. कमीत कमी आपल्याला 2 ते 3 दिवस इथं आपल्याला 100% द्यावं लागतात पूर्ण पॉइंट जर फिरायचे असतील तर. बस ना, जा ना गाईज. चेतन भगत ऑन द स्विंग. अबे ते 15 मिनिटाचा हा व्हिडिओ होणार आहे. अरे ते 19 पॉइंट काहीतरी सेकंद आहे. इंडियन टाइमला नाही 19 मिनिट 33 सेकंद. हा 19 मिनिट 30 सेकंड. बट ये गाइस ट्रैवल व्लॉग है. ये ट्रैवल व्लॉग है. ये काट दिया जाएगा. अरे हे का पॉइंट आहे? काट नाही पडेगा नाही तुम्ही. काय बंद झालेली शाळा बघायला आलो भाई. अरे
अरे हा अबे अरे ते फायर ब्रिगेडचं ऑफिस आहे ते. चेतन को यहाँ पे एडमिशन करना है. रात्रीसाठी भारी आहे. अबे नहीं रात्री जवळच आपले. आ चुके हैं हम एक खुफिया विला में. तो जंग लगा हुआ है भाई. पुरा जंग लगा हुआ आहे. होय वरतून जाता येते का? ट्राय कर ना. ते असल्या सुनसान जंगलामधून आम्ही जातोय इको पॉइंटला. आणि इको पॉइंटवर आम्ही असं ऐकलंय की, ऐकलं म्हणजे तिथं ऐकायलाच जायचं असतं. जोरजोरामध्ये ओरडल्यावर तिथं आपला आवाज इको होतो आणि पूर्ण साईडला असं माउंटेन्स वगैरे आहेत. लेट्स सी. हो यार, घोडा भाड्यानं घेतल्यावर ते 5 पॉईंटसाठी 600 रुपये बोलत होतं. पण ते 600 रुपये तेवढं वर्थ इट नाही रे. त्याला म्हणायचं 24 पॉईंट्स आहे, 24 पॉईंट्स फिरव दिवसभर, तुला देतो मी 1,500 रुपये. प्रणव प्रणव बरोबर. बेला विटाचा परफ्यूमची फॅक्टरी इकडे. जसं जसं आम्ही खाली चाललो तर जे वाचले बोर्डवर वाचलेले पॉईंट होते ते तर गायब व्हायले, तर नवीनच पॉईंट आहे. इको पॉइंट, सेकंड हनीमून पॉइंट, लुईजा पॉइंट, मलंग पॉइंट आणि सनसेट पॉइंट. हवे असं वाटतं ते. मलंग आणि हनीमून पॉइंट काय दिले नाव, तर चल बघू आपण जाऊन काय ना का नाव दिले तर याला. हनीमून पॉइंट इकडे 2 मिनिटाच्या अंतरावर. प्लीज डू नॉट प्लक फ्लावर्स अँड प्लांट्स. ओके. ए काय झालं रे? इस कंटेंट पे अलग ब्लॉग बनेगा. डू नॉट थ्रो गार्बेज इन द फॉरेस्ट. येस गाइज, प्लीज डू नॉट थ्रो गार्बेज इन फॉरेस्ट. हे आहे हनीमून पॉइंट. इथून खाली पूर्ण दरी, इकडं नदीचा एक पाण्याचा प्रवाहाचं पूर्ण. अरे चेतन एक स्पॉट सापडला. चेतन एकदा इथं टायटॅनिक पोस्ट ब्रो. मंजुमल बॉयज सर. गाइस, लौकिक इन द वॉशरूम लॉक्ड. लौकिकला लॉक करून इकडे गायब झालं. आता वाजत बसतं तिकडेच. तिच्या मोबाईलला नेटवर्क पण नाही, काहीच नाही. चेतन तुला उघडलं कसं ते? त्याने उघडलं का? नवनीत म्हणाले, नवनीत पण नवनीत पण बघतो. मी सोडणार नाही, फक्त आय लव्ह नवनीत म्हण सोडतो. आय लव्ह म्हण, लव्ह यू नवनीत म्हण. आय सोडून जाऊ दे. आम्हाला काय प्रूफ तर दे मग लव्ह यू नवनीत म्हणून ना. हा वेगळा ब्लॉग बनणार आहे 100%. ये तो अनकट जाएगा. ए भाई असं नको करू. भैया दरवाजा तोड दे. हनीमून पॉइंट नंतर आता आमच्या समोर आहे इको पॉइंट. फायनली आता आम्ही आहोत इको पॉइंट वर आणि खूप सुंदरसा हा इको पॉइंट आहे. तिथून कसला तर काही सध्या आम्ही आलो लेक व्ह्यू पॉइंट वर आणि इथं आमच्या समोर आता लेक आहे. जस्ट गोइंग टू लेक. प्रत्येक पॉइंटवर तुम्हाला शॉप्स दिसतील आणि प्रत्येक पॉइंटवर तुम्हाला घोडे वगैरे आणि खूप सुंदर नजारे दिसतील. कसली तर सुंदर लेक आहे यार. आणि लोक इथं कॅम्पिंग वगैरे करतायत. कसली तर सुंदर व्ह्यू आहे. पाहता क्षणी डोळे भारावून येतील असला सुंदर हा व्ह्यू. माथेरानचा मला एक प्लस पॉईंट वाटला की लेक व्ह्यू पॉईंटवर तुम्ही इथं कॅम्पिंग वगैरे करू शकता. आणि आम्ही एका झाडावर बसलोत आणि लिटरली आमच्या खाली पाणी.
माशांना खायला टाकून आता आम्ही पण खातो. हे बिस्किट असलं दे ना. तर आम्ही ह्या जागेला आज निरोप देतोय आणि आता आम्ही जाणार खंडाळा पॉइंटला. इथून आम्हाला खंडाळा बघण्याची अपेक्षा आहे. बे बवण्या माझला का रे माझील बवना माझील बवना चेतन असं डायरेक्ट उडी मारून शब्दोल पाय येतील खपले. गाईस सध्या आम्ही आलो खंडाळा पॉइंटला. तर बघूया इथून खंडाळा हो हा चांगला दिसतोय पॉइंट. तर गाईस हा आहे खंडाळा पॉइंट. खूप सुंदर आणि खूप विशाल इथं सह्याद्रीचे डोंगर रांगा. गाईज आता सायंकाळी आता आम्ही घेतो तिथं चहा. एक सुंदरसा असा बासुंदी चहा आणि मित्रांसोबत या थंड वातावरणामध्ये गरमागरम चहा आनंदच वेगळा आहे. थोडा वेळ टीटी वगैरे खेळूयात. अरे बॅट पण कशी Finding life along the way, melodies we haven't played. No, I don't want no rest. Echoing around these walls, fighting to create a song. I don't wanna miss a beat. तो गाईज आज आहे आमचा डे 2 माथेरानमध्ये आणि सध्या आता आम्ही प्लॅन करतोय की टॉय ट्रेननं जायचा. तर बघूया त्याचं फेअर वगैरे कसं आहे आणि खूप सुंदर ही टॉय ट्रेन दिसतीये. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि टॉय ट्रेनचा प्लॅन आम्ही काही कारणावस्ता आम्ही ड्रॉप केलेला आहे. तर आम्ही विचार केला की पायरच पूर्ण आणखी एक्सप्लोर करत करत खालती जावं. तर भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. Fueled by them to see the horizon, turn us to thousands.